पुढचे एक्झाम्पल बघण्यापूर्वी आपण लॉगचे काही बेसिक रूल जे आहेत ते आपण बघणार आहोत, म्हणजे रिवाइज करणार आहोत. बघा, तुम्हाला माहित आहे लॉग ऑफ ए बी 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल आणि त्याचा लॉग घेतलेला असेल तर लॉग ए प्लस लॉग बी होतं. फॉर एक्झाम्पल बघूया, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर इंटू वाय असं जर असेल देन दिस इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ वाय. सिमिलरली फॉर डिव्हिजन बी नॉट इक्वल टू 0 अर्थात ए अपॉन बी असेल तर लॉग ए मायनस लॉग बी होतं. लॉग एक्स अपॉन वाय असेल तर एक्स स्क्वेअर अपॉन वाय क्यूब आहे सपोज, देन दिस इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ वाय क्यूब. थर्ड, पॉवर असेल तर ती पॉवर मागे येते इथे. हे सगळे रूल ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे. हा पण रूल बघा, ए रेज टू आहे म्हणजे असं असेल 2 रेज टू लॉग ऑफ एक्स टू द बेस 2. 2 रेज टू लॉग हा पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये आहे. 2 रेज टू लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 हा बेस आणि हा लॉगचा इथला बेस हे सेम असेल तर ते सगळं हे जातं आणि ते एक्स राहतं. हे फार महत्त्वाचं आहे तुमच्या या एक्सरसाइजच्या दृष्टीने. काही एक्झाम्पल आहेत आणि हे तुम्हाला माहिती आहे. लॉग ऑफ 1 इज इक्वल टू 0. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीजवर डिपेंड असलेली डेरिव्हेटिव्ह मधली एक्झाम्पल सेम एक्सरसाइज मधली 1.1 मधली आता आपण बघूया. एक्झाम्पल बघा, एक्सरसाइज मध्ये दिलेला आहे. हे एक्झाम्पल आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये आणलं पाहिजे, मग तुमच्या लक्षात येईल. बघा, हे आता आन्सर बुक मध्ये लिहून घेताना नेहमी वाय लेट म्हणायचं. वाय इज इक्वल टू, सो दिस इज इक्वल टू लॉग ऑफ. आता हा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट आहे म्हणजेच रेज टू 1/2 आहे. टू 1/2. थर्ड रूल मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉवर जी असते ती लॉगच्या मागे येते. त्या रूल प्रमाणे दिस इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. ही आता इथे डिव्हिजन आहे म्हणजेच बाय दिस रूल याची सबट्रॅक्शन होणार. म्हणजेच दिस इज इक्वल टू 1/2. 2 टर्म तिथे होणार आहेत म्हणून इथे ब्रॅकेट घातले मी. लॉग ऑफ 1 मायनस कॉस 3x मायनस लॉग ऑफ 1 प्लस कॉस 3x. हा झाला आपला आता y. म्हणजे काय झालं, हा सिम्प्लिफाईड आपण केला आतापर्यंत, अजून याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला नाही. नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायला लागेल, याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो फाइंड आउट करायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू x. अर्थात differentiating with respect to x divided by dx is equal to, आता 1/2 बाहेर आहे तो बाहेरच ठेवूया आपण, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह मायनस याचा डेरिव्हेटिव्ह असं होणार आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह लॉगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 पुढचा जो अँगल असेल तो म्हणजे 1/1 मायनस कॉस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस पुन्हा लॉग आहे, लॉगचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे लॉगचा पुढचा अँगल असेल तो खाली येणार. म्हणजेच हे काय झालं बघा, 1/1 प्लस कॉस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस 3x. So this is equal to half into
डेरिवेटिव ऑफ 1 मायनस कॉस 3x, डेरिवेटिव ऑफ 1 इज 0, कॉस 3x कॉसचा डेरिवेटिव मायनस साइन c आहे, c चा डेरिवेटिव निगेटिव्ह येतो, इथे मायनस साइन आहे, कॉसचा डेरिवेटिव निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह, 0 मायनस मायनस म्हणजे 0 प्लस होणार म्हणजे प्लस होणार. सो डेरिवेटिव काय होणार याचा साइन 3x इंटू डेरिवेटिव ऑफ 3x इज 3. याचं जरा रफ मध्ये मी काढून दाखवते बघा. डेरिवेटिव ऑफ 1 मायनस डेरिवेटिव ऑफ कॉस 3x. डेरिवेटिव ऑफ 1 इज 0 मायनस डेरिवेटिव ऑफ कॉस 3x इज मायनस साइन 3x इंटू डेरिवेटिव ऑफ 3x इज 3. सो दिस इज इक्वल टू हा मायनस प्लस झाला आणि हा इकडचा 3 म्हणून हे झालं 3 साइन 3x. पुढे मायनस 1 अपॉन 1 प्लस कॉस 3x डेरिवेटिव ऑफ दिस वन इज इक्वल टू याचा 0 याचा मायनस साइन 3x इंटू 3. सो दिस इज इक्वल टू 1 अपॉन 2 कॉमन आहे 3 साइन 3x अपॉन 1 मायनस कॉस 3x. आता हे मायनस प्लस होणार 3 साइन 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. इथे हा डेरिवेटिव कंप्लीट झाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. साधारणपणे सगळी एक्झाम्पल ह्या एकाच फॉर्मॅट मध्ये आहे. बघा इथे लॉग ऑफ दिस फंक्शन इंटू दिस फंक्शन आहे म्हणजे इथे होणार आहे लॉग ऑफ uv आहे या फॉर्मॅट मध्ये किंवा लॉग ऑफ ab फॉर्मॅट मध्ये आहे विच इज इक्वल टू लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b. म्हणजे हे काय होणार बघा आता हा y आहे. सो दिस इज इक्वल टू लॉग ऑफ 4 raised to 2x प्लस log of raised to 3/2. आता याचा काय प्रश्न नाही, याचा लॉग काढता येईल. आता प्रश्न इथे आहे, इथे आता पुन्हा सिम्प्लिफाय करायला पाहिजे. सो दिस इज इक्वल टू 3 अपॉन 2 इथे पाठीमागे येतील लॉग ऑफ x² प्लस 5 अपॉन 2x³ मायनस 4. आता पुन्हा बघा इथे डिव्हिजन आहे म्हणजे याची सबट्रॅक्शन होणार आहे. म्हणजेच लॉग ऑफ x² प्लस 5 मायनस लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2x³ मायनस 4. आता पुन्हा इथे स्क्वेअर रूट आहे म्हणजे रेज टू 1/2 आहे ती पॉवर पुन्हा मागे येणार. सो दिस इज इक्वल टू लॉग ऑफ 4 रेज टू 2x प्लस 3/2 लॉग ऑफ x² प्लस 5 मायनस रेज टू 1/2 आहे म्हणजे 2x³ रेज टू 1/2 आहे म्हणजे हे 1/2 इथे मागे येणार लॉग ऑफ 2x³ मायनस 4. आता ऍक्च्युअली हे एक्झाम्पल इथे सिम्प्लिफाईड झाले. याचा डेरिव्हेटिव्ह पुढे जाऊन काढायचा आहे तो तुम्ही काढा. डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा लॉग ऑफ 4/2x म्हणजेच लॉग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे 1/4/2x होणार. हे
1/4(2x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4(2x) म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ a(x) फॉर्मॅने 4(2x) इंटू log 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2. दाखवतेच एक्झाम्पल. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx इज इक्वल टू 1/4(2x) into derivative of 4(2x) means plus 3/2 log of this one is equal to x square plus 5 into derivative of x square plus 5 means 2x minus 1/2 derivative, it is 1/2x cube minus 4 into derivative of 2x cube minus 4 means 6x. So this is equal to 1/4(2x). Derivative of 4(2x) is 4(2x) into log 4 into derivative of 2x is 2 plus 3/2 2x upon x square plus 5 minus 2 3s are 3x upon 2x cube minus 4. आता हे बघा, हे याला कॅन्सल आउट झालं. हा 2 log 4 3 ने आत मल्टिप्लाय केल्यानंतर 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 5 मायनस 9x अपॉन 2x क्यूब मायनस 4. इथे डेरिव्हेटिव्ह हा कंप्लीट झालेला आहे.